मित्रांनो, जात पडताळणी करताना अनेकांना समस्या येतात, अडचणी येतात आणि त्याच्यामध्ये म्हणजे अनेक असे जे कॉमेंट्स असतात का जे कोण म्हणजे या जात पडताळणी करू शकतो, जातीचे प्रमाणपत्र कुठं काढायचे, परराज्यातील विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये पण अनेक समस्या असतात. त्याच्यानंतर आपण जात पडताळणी किंवा कास्ट सर्टिफिकेट काढताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची, कोणत्या प्रिकॉशन्स घ्यायचे, टीम डेट मानक दिनांकापूर्वीचे प्रूफ काय आहे आणि ते पुरावे कोणते आहेत. जर पुरावे नसेल तर आपला अर्ज आपण ऑनलाईन कसं करायचंय, त्याचबरोबर आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते अटेस्टेड सांशांकित करायचे की कसे, याबाबत या सगळ्या बाबतीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी फिरदौस शेख, सरकारची योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मान्य सुरेंद्र पवार, उपायुक्त जिल्हा जात पडताळणी समिती नागपूर यांचा आता आपल्याला मोलाचा मार्गदर्शन मिळणार आहे. तर पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे जात पडताळणीची गरज कोणाला असते. सर्वप्रथम जात प्रमाणपत्र पडताळणीची आवश्यकता कोणाला असते. जे विद्यार्थी 12वी विज्ञान शाखेमध्ये शिकत असून त्यांना पुढे भविष्यात 12वी पास झाल्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घ्यायचा आहे, ज्यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे, कुठल्याही प्रकारचं वैद्यकीय महाविद्यालय असो, MBBS असो, BAMS असो किंवा युनानी असो किंवा होमिओपॅथी असो, या सर्व प्रकारच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाला जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. त्यानंतर अभियांत्रिकीमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेण्याकरता BE साठी सुद्धा लागतं. त्याच्यानंतर पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेताना वैद्यकीय जात प्रमाणपत्र पडताळणीची आवश्यकता नसतं. परंतु पॉलिटेक्निक झाल्यानंतर आपल्याला BE सेकंड इयरला जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल त्यावेळेस सुद्धा जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. त्याच्यानंतर आर्किटेक्ट याला सुद्धा जात वैधता प्रमाणपत्राची BARC म्हणतो आपण त्याला सुद्धा जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. त्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये B.Pharm झालं, B.Pharmला सुद्धा वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता असतं. त्याच्यानंतर 12वी पास झाल्यानंतर काही व्यावसायिक अभ्यासक्रम जे विज्ञान महाविद्यालयाव्यतिरिक्त इतर महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रतिनिधित्व प्रवेश घेतात. जसं जर आपण हे केलं की 12वी नंतर कला शाखेचा विद्यार्थी किंवा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी, आर्ट आणि कॉमर्सचा विद्यार्थी सुद्धा LLBला प्रवेश घेतो, त्याला सुद्धा जात प्रमाणपत्र पडताळण्याची गरज असते. त्याच्यानंतर बॅचलर ऑफ फाईन आर्ट आहेत, या अभ्यासक्रमाला सुद्धा जर कोणी प्रवेश घेत असेल तर तिथे सुद्धा जात वैधता प्रमाणपत्र लागतं. म्हणजे राज्य शासनाच्या ज्या काही अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया CET मार्फत होत असेल त्या सर्व अभ्यासक्रमाला जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता असतं. हा झाला विद्यार्थ्यांच्या बाबतीतला एक मुद्दा. आणि अभ्यासक्रमाची एकूण जी संख्या आहे ते एकंदरीत 40 असे अभ्यासक्रम आहे राज्य सरकारचे ज्याच्यामध्ये वैधता प्रमाणपत्र पाहिजेत. आता व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये काही विद्यार्थी 12वी विज्ञान शाखेची आपण बघितली, परंतु ज्यांच्याकडे डिग्री झाली आर्ट किंवा कॉमर्स किंवा सायन्समध्ये केली, त्यांना पुढे प्रवेश घ्यायचा आहे व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये, प्रोफेशनल्स एज्युकेशन्स करायचे, त्यांना सुद्धा जात वैधता प्रमाणपत्र पाहिजे. BA झालेला आहे, B.Com झालेला आहे विद्यार्थी आणि त्याला आता MBA करायचं आहे किंवा MCA करायचं आहे, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा जात वैधता प्रमाणपत्राची गरज पडतो. तर अशा पद्धतीने ज्यांचे कोणाला गरज पडतं अशी ही एकंदरीत आपल्याकडे यादी आहे. आणि ज्यांना आरक्षणाअंतर्गत लाभ घ्यायचा आहे, आरक्षणाअंतर्गत फायदे घ्यायचे आहेत, त्या सर्वांना जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी करणे गरजेचे आहेत. शिक्षणाव्यतिरिक्त पुढे कोणाला गरज पडतं तर जे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीमध्ये लागतात, आरक्षणाअंतर्गत नोकरीला लागतात. बरेचसे जे विद्यार्थी 12वी विज्ञान शाखेत शिकत असते त्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र असतं, परंतु जे विद्यार्थी 12वी विज्ञान शिकलेले नाही, कॉमर्समध्ये होते, आर्ट्समध्ये होते, त्या विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र पडताळणी केलेले प्रमाणपत्र नसतात. अशा विद्यार्थ्यांना जेव्हा नोकरीला जातात आणि नोकरी लागतात त्यावेळेस त्यांना वैधता प्रमाणपत्राची गरज असते. त्यामुळे ज्यांना नव्याने नोकरी लागलेली आहे त्यांनी शासन सेवेत रुजू झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र त्यांच्या कार्यालयात सादर करायचे आहे. 6 महिन्याच्या आत जर त्यांनी वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही तर त्यांच्या नोकरीत जाण्याची शक्यता असते, त्यांना त्यांच्या कार्यालयामार्फत नोटीस दिला जातो आणि 6 महिन्याच्या आत समितीने सुद्धा त्या प्रकरणावर निर्णय देणे गरजेचे आहे. हे नोकरीच्या बाबतीमध्ये झालं. जे नोकरीमध्ये आरक्षणाअंतर्गत पूर्वी लागलेले नाहीत परंतु आता त्यांना पदोन्नती मिळवताना त्या आरक्षणामध्ये असेल, एखादी व्यक्ती खुल्या प्रवर्गामध्ये लागला आणि समजा आता त्याची पदोन्नती आहे तर त्या पदोन्नती देण्यापूर्वी सुद्धा त्याला वैधता प्रमाणपत्राची गरज असते. हे नोकरीच्या विषयात झालं. त्याच्यानंतर तिसरा एक मोठा आपल्याकडे वैधता प्रमाणपत्राचा जो गरज असलेला समूह आहे तो निवडणुका आहेत. आपल्यासारख्या लोकशाही प्रधान देशामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात
त्या प्रत्येक निवडणुकीकरता वैधता प्रमाणपत्राची गरज असतं आरक्षणाअंतर्गत राखीव मतदारसंघात उभं राहताना. आता राखीव मतदारसंघामध्ये जर विचार केला तर आपण एकूण ग्रामीण भागातून सुरुवात केली तर सर्वाधिक पहिले येते आपली ग्रामपंचायत झाल्यानंतर येतं पंचायत समिती, त्याच्यानंतर आहे जिल्हा परिषद, नगर परिषद, त्याच्यानंतर नगरपंचायत आणि महानगरपालिका. या सर्व प्रकारच्या निवडणुकामध्ये राखीव प्रवर्गातून उभं राहायचं असेल तर आपल्याला जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीचे प्रमाणपत्र पाहिजे. आणि हे प्रमाणपत्र निवडून आल्यानंतर 6 महिन्याच्या आत आपल्याला तिथे 6 महिन्याच्या आत आहे. काही ठिकाणी काही निवडणूक किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कायद्यामध्ये बदल केलेला आहे, तिथे 1 वर्षाचा कालावधी दिलेला आहे. आता जवळपास निवडून आल्यानंतर 1 वर्षाच्या आत आपल्याला निवडून जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे झालेले आहेत निवडणुकीच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर इतर काही अजून असे जे प्रकार आहेत की समजा कोणाला पेट्रोल पंप मिळत असेल आरक्षणाअंतर्गत, गॅस एजन्सी मिळत असेल, म्हाडाची घरं आहेत, तर या सर्व बाबीला जो मोठा आर्थिक लाभ आहे त्याच्यासाठी सुद्धा जात वैधता प्रमाणपत्र पाहिजे. त्या आरक्षणाअंतर्गत असतात त्याच्यामुळे तिथे पाहिजेत. काही औद्योगिक सहकारी संस्था आहेत समाज कल्याण विभागामार्फत चालवल्या जातात किंवा इतर विभागामार्फत, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भांडवल राज्य सरकार उपलब्ध करून देतो. त्या ठिकाणी सुद्धा जे कोणी त्या सदस्य असेल त्या औद्योगिक सहकारी संस्थांचे त्यांना सुद्धा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी करणे गरजेचे आहे. म्हणजे आपण जात प्रमाणपत्र पडताळणीची आवश्यकता कोणाला म्हटलं तर या सर्व प्रवर्गामध्ये येतात. जातीचे प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट हे कुठं काढायचे, कोणत्या जिल्ह्यात काढायचे? जातीचे प्रमाणपत्र अर्जदारांनी कुठे काढावे हा एक सर्वाधिक मोठा संभ्रम असणारा मुद्दा आहे. प्रत्येकाला वाटतं माझ्याकडे या जिल्ह्यात डोमेसाईल आहेत, माझा जन्म या जिल्ह्यात झालेला आहे, माझे वडील सुद्धा या जिल्ह्यात राहत आहेत, त्याच्यामुळे माझे जातीचे प्रमाणपत्र या जिल्ह्यातून निघावे. परंतु याच्यामध्ये मूलभूत जो मुद्दा आहे आरक्षणाअंतर्गत किंवा जातीचे प्रमाणपत्र काढताना प्रत्येक प्रवर्गनिहाय काही बाबी ठरवलेल्या आहेत. तर अनुसूचित जातीच्या संदर्भामध्ये 10 ऑगस्ट 1950 हा एक मानवी दिनांक दिलेला आहे. 10 ऑगस्ट 1950ला आपले वाडवडील, आजोबा, पणजोबा ज्या ठिकाणी राहत होते म्हणजे ज्या जिल्ह्यातील त्यांचा अधिवास होता त्या भागामध्ये किंवा ज्या जिल्ह्यातील ज्या भागामध्ये अधिवास होता त्या ठिकाणून आपले जातीचे प्रमाणपत्र काढायला पाहिजे. आज समजा एक व्यक्ती नागपूरला राहत आहे परंतु तो मूळचा राहणारा काटोल तालुक्यातील कुठल्या गावचा असेल तर त्याने आपले जातीचे प्रमाणपत्र काटोल तालुक्यात काढायला पाहिजे. समजा नागपूरला आजूबाजूच्या जिल्ह्यातील जवळजवळ 25-30% लोकसंख्या इथे राहतात, त्यांना असं वाटतं की इथून आम्ही नागपूरवरून काढतो, त्यांनी पण तसं करू नये. त्यांनी जो मानवी दिनांक आहे त्या दिनांकाला त्यांचे वाडवडील, आजोबा, पंजोबा ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी जाऊन जातीचे प्रमाणपत्र काढायला पाहिजे. अनुसूचित जातीच्या बाबतीमध्ये 1950ला जिथे राहत होते तो एक मुद्दा झाला. त्याच्यानंतर इतर मागास प्रवर्ग ओबीसी मध्ये जो मानवी दिनांकाचा कालावधी आहे तो 13 ऑक्टोबर 1967 आहे. तर 13 ऑक्टोबर 1967ला त्याचे वाडवडील ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी त्यांनी आपले जातीचे प्रमाणपत्र काढायला पाहिजे. आणि विमुक्त जाती व भटक्या जमाती आहे त्यांच्यामध्ये 1961 आहे. 1961ला ज्या ठिकाणी त्यांचा अधिवास होता, ज्या भागामध्ये त्यांचा कायमस्वरूपी अधिवास होता त्या ठिकाणी त्यांनी जातीचे प्रमाणपत्र काढायला पाहिजे. आणि विशेष मागास प्रवर्ग जो आहे त्यांना सुद्धा 13 ऑक्टोबर 1967चं वास्तव्याची मुदत आहे. या पद्धतीने त्यांनी आपले जातीचे प्रमाणपत्र काढायला पाहिजे. आता याच्यामध्ये एक मुद्दा असा निर्माण होतो, जे विद्यार्थी मानक दिनांकापूर्वीपासून महाराष्ट्रात नाहीत तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी मिळते का? की नागपूरसारख्या मोठ्या शहरामध्ये महानगरपालिका क्षेत्र किंवा एक प्रकारे कॉस्मोपॉलिटन सिटी म्हणायला हरकत नाही, या ठिकाणी बाहेरच्या राज्यातील सुद्धा जनता मोठ्या प्रमाणात असतात. उत्तर प्रदेश झालं, बिहार झालं, मध्य प्रदेश, छत्तीसगड किंवा आंध्रा, तेलंगणा, गुजरात या ठिकाणची लोकसंख्या इथे राहतात. त्या व्यक्तींचा पण मुद्दा जातीचे प्रमाणपत्र काढताना निर्माण होतो. ते व्यक्ती कुठल्या तरी मार्गाने जातीचे प्रमाणपत्र या ठिकाणी काढतात आणि नंतर ते तपासणीला येतात. तर त्या सर्वांना अशी माझी विनंती आहे की तुमचं जर तुम्ही सांगितलेल्या मानवी दिनांकाला वास्तव्य तुमच्या राज्यात असेल, या राज्यात नसेल आणि तुमच्या मूळ राज्यात असेल तर त्या ठिकाणी आपण आपले जातीचे प्रमाणपत्र काढायला पाहिजे. आपण तिथे जायचं त्या राज्यामध्ये आणि त्या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र काढायचे. ते जातीचे प्रमाणपत्र तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आरक्षणाअंतर्गत लाभ देय ठरणार नाही, परंतु त्या प्रमाणपत्राच्या आधारे तुम्हाला तुमच्या राज्यामध्ये तुमचा जो कुठला मूळ राज्य असेल त्या ठिकाणी जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे फायदे घेता येईल. आणि याबरोबर आपण केंद्र सरकारचे जातीचे प्रमाणपत्र त्या राज्यामध्ये काढले तर केंद्र सरकारच्या ज्या काही योजना असतात, जे काही प्रवेश प्रक्रिया किंवा सेवाविषयक बाबी असतात त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याचा लाभ घेता येईल. म्हणजे मानवी दिनांकाच्या पूर्वी जर काही नागरिक महाराष्ट्र राज्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये राहत नसेल आणि ते बाहेरच्या राज्यात राहत असेल त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये जातीचे प्रमाणपत्र काढावे. आणि बाहेरच्या राज्यातील व्यक्तींना या राज्यामध्ये
महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षणाअंतर्गत फायदे देय ठरत नाहीत. निवडणुकीमध्ये सुद्धा उभ्या असलेल्या व्यक्तीला निवडणुकीचा सुद्धा फायदा मिळत नाही. विद्यार्थ्यांना सुद्धा जातीचे प्रमाणपत्र प्राप्त केलेले असते, जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही आणि त्याला सुद्धा आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. त्यांची सर्व प्रवेश प्रक्रिया ही खुल्या प्रवर्गाअंतर्गत होतो. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये जे काही बाहेरचे नागरिक असेल त्या व्यक्तींनी त्याच्या राज्यामध्ये जातीचे प्रमाणपत्र काढावे. परंतु अशी एक तरतूद आहे नियमामध्ये, त्याला त्या राज्यातील जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे या राज्यात सुद्धा जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळू शकतात. त्याच्या वडिलांना समजा जातीचे प्रमाणपत्र मिळालेले आहे, मध्य प्रदेशमधला असेल किंवा राजस्थानचा नागरिक असेल, आणि तो जर इथे आपल्याकडे त्यांनी अप्लाय केला सक्षम प्राधिकाऱ्याकडे एडीओनकडे की जातीच्या प्रमाणपत्रासाठी, तर त्या प्रमाणपत्राच्या आधारे त्याला इथले जे सक्षम प्राधिकारी आहेत ते जातीचे प्रमाणपत्र देतात. परंतु त्या प्रमाणपत्रावर एक मुद्दा लिहिलेला राहतो की हे प्रमाणपत्र कुठल्याही प्रकारच्या राज्याअंतर्गत लाभासाठी योग्य नाहीत. म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचा लाभ त्याला मिळेल नाही. त्याचा उद्देश एवढाच असतो की त्या व्यक्तीने त्याचं जे मूळ गाव आहे, मूळ राज्य आहे, तिथे जाऊन त्याला जातीचे प्रमाणपत्र काढण्याचा त्रास होऊ नये एवढाच त्याच्या मागचा भाग आहे. त्यामुळे त्यांना जर बाहेरच्या राज्यातील व्यक्ती असेल तर त्यांनी आपल्या राज्यामध्ये जावे आणि जातीचे प्रमाणपत्र काढावे. बऱ्याचशा याच्यामध्ये अशा अडचणी येतात आणि अशा प्रकारे लोकांची फसवणूक होतं की जातीचे प्रमाणपत्र काढताना कुठल्या तरी माध्यमातून काढण्याचा प्रयत्न करतात आणि खोटे नाटे कागदपत्र त्याच्यामध्ये सादर करतात. जवळजवळ 30-35 शाळा नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत. या 30-35 शाळा आहे की त्या शाळांची मान्यता संपलेली आहेत. त्या शाळा खूप कालांतरापूर्वी 1970, 1960, 1950ला मान्यता रद्द झालेली आहेत आणि त्या शाळांचे शाळा सोडण्याचे दाखले प्रस्तावासोबत संलग्न करतात आणि म्हणतात माझे आजोबा या ठिकाणी शिकलेले होते, माझे पणजोबा या ठिकाणी शिकलेले होते, माझे मोठे वडील शिकलेले होते. अशा जवळजवळ 30 ते 35 शाळांची यादी आमच्याकडे आहे आणि त्या शाळांचे दाखले जेव्हा आम्ही तपासतो तेव्हा त्या शाळेचा या व्यक्तीचा कुठल्याच प्रकारचा संबंध नव्हता, याच्या आजोबाचा, पणजोबाचा किंवा मोठ्या वडिलाचा, आणि याने या चुकीचा दाखला इथे लावलेला असतो. त्याच्यामुळे शेवटी काय होतं, त्याचं जे जातीचं प्रमाणपत्र आहे ते रद्द होतं आणि शेवटी त्याला जो काही लाभ देय ठरतो तो सुद्धा देय ठरत नाही. त्याच्यामुळे चुकीचे कागदपत्राच्या आधारे अर्जदारांनी जातीचे प्रमाणपत्र काढू नये. त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र काढताना सर्वाधिक पहिला मुद्दा आहे आपले मानवी दिनांकापूर्वीचे वाडवडिलाचे वास्तव्य ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्यांनी जातीचे प्रमाणपत्र काढावे. कुठल्याही प्रकारचा गैरमार्गाचा अवलंब करून नागपूर जिल्ह्यातच जातीचे प्रमाणपत्र काढून पाहिजे असा अट्टाळ धरू नये. जवळजवळ मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही एकंदरीत 550 ते 600 अर्ज प्रमाणपत्र ऐवत केलेले आहेत. ऐवत केलेल्या प्रमाणपत्रामध्ये शेवटी नुकसान जे होतं ते विद्यार्थ्याचं होतं. हा एक मुद्दा आहे. त्याच्यामुळे मानवी दिनांकाचे पुरावे जिथे असेल तिथे काढावे. मानवी दिनांकाचे पुरावे असलेच पाहिजे असं नाही. मानवी दिनांकाचे पुरावे जरी नसले परंतु तुमचं वास्तव्य जर बाजूच्या जिल्ह्यातलं आहे किंवा बाजूच्या राज्यातलं आहे तर त्या ठिकाणून आपण जातीचे प्रमाणपत्र काढायला पाहिजे. आणि मानवी दिनांकाचे पुरावे नाही म्हणून चुकीचे प्रमाणपत्र किंवा चुकीचे कागदपत्र प्रस्तावाला जोडायला नाही पाहिजे. कास्ट व्हॅलिडिटी करताना जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन करताना कोणकोणती काळजी घ्यावी लागते? आता याच्यामध्ये अर्जदाराने जातीचे प्रमाणपत्र काढताना कुठल्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे? काय होतं, सर्व प्रकारची प्रवेश प्रक्रिया ही जी आहे ती तुमची मार्कशीट आणि तुमचा शाळा सोडल्याचा दाखला या आधारे होते. विद्यार्थ्यांनी बहुतांश लक्ष द्या. तर विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला हा तो पहिली जेव्हा नाव टाकतो त्या पद्धतीने त्याची 10वीमध्ये गुणपत्रिका बनतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपलं जातीचे प्रमाणपत्र बनवताना त्याच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये त्याचे नाव जे असेल तेच त्यांनी आपल्या जातीच्या दाखल्या काढताना टाकावेत. समजा वडिलाच्या नावाच्या मागे राव लिहिलं असेल तर राव लिहावं, अजून कुणाच्या नावाच्या पुढे यस लिहिलेलं राहतं, वाय लिहिलेलं राहतं, ज्या पद्धतीचं असेल जे स्पेलिंग जातीच्या दाखल्यावर असायला पाहिजे तेच शाळा सोडल्याच्या दाखल्यावर असायला पाहिजे. म्हणजे सांगायचा मुद्दा एवढा आहे की शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये नमूद असलेल्या स्पेलिंग प्रमाणे आणि नावाप्रमाणे जातीचा दाखला असायला पाहिजे. त्या पद्धतीने काढावा. नाहीतर चुकीचं जर त्याच्यामध्ये नमूद असेल तर प्रवेशाच्या अंतिम वेळी आपल्याला त्रास होतो. हा झाला स्पेलिंगचा मुद्दा. दुसऱ्यानंतरचा एक मुद्दा आहे जातीचे नाव. आपल्या जातीचे नाव आपल्याला माहीत असतं, त्याचं स्पेलिंग बरोबर आहेत का, त्याचा क्रमांक असतो. राज्य सरकारच्या यादीमध्ये प्रत्येक जातीला क्रमांक दिलेला आहे, तो क्रमांक बरोबर आहेत का आणि प्रवर्ग बरोबर आहे का, ह्या तीनही गोष्टी आपण तपासून घ्यायला पाहिजे जातीचे प्रमाणपत्राचा अर्ज भरताना आणि अर्ज भरल्यानंतर आपल्याला जातीचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर ह्या दोन्ही वेळेस आपण आपले माहिती तपासून घ्यावी. म्हणजे चुकीचे जातीचे प्रमाणपत्र आपल्याला मिळणार नाही. कास्ट व्हॅलिडिटी करताना त्याच्यामध्ये जे आपल्याला अफिडेव्हिट करावे लागतात जसं फॉर्म 3, फॉर्म 17, तर याच्या बाबतीमध्ये माहिती. आता आपण आपला अर्ज भरलेला आहे, त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यासोबत 2 शपथपत्र जोडावे लागतात. तर शपथपत्र जोडताना मुख्यत्वे अर्जदारांनी किंवा कोणीही याची नोंद घ्यावी की प्रस्तावासोबत कुठल्याही प्रकारचे जे शपथपत्र आहे हे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर देण्याची अजिबात गरज नाही आहे.
हे साध्या कोऱ्या कागदावर द्यावे लागतात. जो कोरा कागद असतो तो नोंदणीकृत असावा. कोरा कागदावर जे काही माहिती लिहायची असेल ती माहिती लिहायची आणि ती आपण सक्षम प्राधिकारी जे असतात त्यांच्याकडे नोंदणीकृत करायची ती माहिती. यासाठी 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर, 200 रुपयाचा स्टॅम्प पेपर याची मुळात अजिबात गरज नाही. ना जातीचे प्रमाणपत्र काढताना गरज आहे आणि ना तर जात वैधता प्रमाणपत्राची पडताळणी करण्याकरता जेव्हा आपण अर्ज सादर करतो त्यावेळी सुद्धा याची गरज नाही आहे. त्यामुळे अर्जदारांनी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र याला कुठल्याही प्रकारे स्टॅम्प पेपरची गरज नाही आहे याची नोंद लक्षात घ्यावी. आणि कुठे जर आपण गेलं तर ते म्हणाले स्टॅम्प पेपर लागेल तर आपण स्टॅम्प पेपर बिलकुल घेऊ नये. कोऱ्या कागदावर आपण ती जी काही माहिती असेल ती नमूद करावी आणि ती माहिती फक्त नोंदणीकृत करावी सक्षम प्राधिकाऱ्याकडे. एवढीच त्याच्यामध्ये शपथपत्राचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये शपथपत्र 2 असतात ते विना स्टॅम्प पेपरवर करायचे. पहिले एक शपथपत्र असतं वंशावळ असतं. वंशावळ शपथपत्र असतं ते नमुना 3 मध्ये असतं. वंशावळ म्हणजे आपले पूर्वज, पंजोबा, आजोबा, वडील, त्यांचे भाऊ यांचा त्याच्यामध्ये उल्लेख असायला पाहिजे. म्हणजे आपली पिढी जी असते वृक्षवेळ त्याप्रमाणे त्याच्यामध्ये उल्लेख असायला पाहिजे. ही झालं एक फॅमिली ट्री याला म्हणतो आपण, ती असायला पाहिजे. त्याच्यानंतरचा एक नमुना 17 असतो. त्यामध्ये जी माहिती दिलेली जातं ती जात प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये असतं. जात प्रमाणपत्र समजा ज्या सक्षम प्राधिकाऱ्याने आपल्याला दिलेले आहे तर जात प्रमाणपत्र या सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्राप्त झालेले आहेत, त्याचा क्रमांक असा आहे, त्याचा मी तिथे प्रत्यक्ष जाऊन काढलेले ही बाब असतं. म्हणजे दिलेले जात प्रमाणपत्र हे खरे आहे या संदर्भातली माहिती असतं. त्याच्यामुळे 17 आणि 3 हे 2 शपथपत्र विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असतात. नोकरीच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये अजून एक प्रोफार्मा असतो नमुना 15अ. 15अ हा जो नमुना आहे हा विद्यार्थी आमच्या महाविद्यालयात शिकत आहे असे प्राचार्य त्याच्यावर सही करतात आणि याचा नोंदणी क्रमांक म्हणजे दाखल खारीज क्रमांक हा आहे अशी ती माहिती असतं. याच्यासाठी 15अ हा एक नमुना असतो. त्याच्यानंतर नोकरीला जर कोणी कर्मचारी असेल तर त्यांनी त्याच्यासोबत नियुक्ती प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडायला पाहिजे. त्याचा नमुना 19 आहे. त्याच्यावर त्याचा जो नियुक्ती प्राधिकारी असतो किंवा कार्यालय प्रमुख असतो तो त्याच्यावर स्वाक्षरी करतो आणि हा आरक्षणाअंतर्गत या प्रवर्गात नियुक्त आहे अशी त्याची माहिती असतं आणि तो प्रस्तावासोबत लावा लागतो. निवडणुकीच्या बाबतीमध्ये नमुना 21 असतो. निवडणूक अधिकारी जे कोणी असतात ते निवडणूक अधिकारी हा व्यक्ती या वार्डामध्ये या आरक्षण प्रवर्गामध्ये उभा राहू इच्छित आहे अशा पद्धतीची शिफारस करतो. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येकाला विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये प्राचार्य महत्त्वाचे आहेत. त्यांचं एक स्वाक्षरीचं पत्र पाहिजे, बोनाफाईड सर्टिफिकेट म्हणू शकतो आपण. जे व्यक्ती नोकरीला आहेत त्याच्या बाबतीत त्याचा कार्यालय प्रमुख किंवा नियुक्ती प्राधिकारी असतो त्याच्या बाबतीत शिफारस पत्र पाहिजे, याची नियुक्ती आरक्षणाअंतर्गत आहे. आणि तिसरी व्यक्ती निवडणुकीची जी आहे, निवडणुकीची जी व्यक्ती असते त्याला निवडणूक प्राधिकारी असतो किंवा निवडणूक अधिकाऱ्याने जो कोणी व्यक्ती प्राधिकृत केलेला असतो तो व्यक्ती त्याच्यावर आपल्याला शिफारस करत असतो. हे निवडणुकीकरता उभे आहेत. अशा पद्धतीने अर्जासोबत कागदपत्र जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीला लागतात. मानक दिनांक डीम डेट चे पुरावे कोणकोणते असतात आणि जर समजा ते पुरावे नसेल तर काय करावे? त्याच्यानंतर मानवी दिनांकाच्या पुराव्याचा मुद्दा येतो जो एक मोठा मुद्दा आहे आणि सर्वसाधारण लोकांची अडवणूक किंवा फसवणूक याच्यामुळे होतं. बघा मी सांगितलं की मानवी दिनांकाचे पुरावे जिथे तुमचे वाडवडील राहत होते त्या ठिकाणचे असावे. आता मानवी दिनांकाच्या पुराव्यामध्ये अनेक मुद्दे येतात की कुठकुठले कागदपत्र जोडावे. अर्जदाराने प्रस्तावासोबत स्वतःच्या जातीचे प्रमाणपत्र आहेत, त्याच्यानंतर 2 शपथपत्र आहेत आणि सक्षम प्राधिकाऱ्यांनी जे सांगितलं शिफारस पत्र ते. त्याच्या व्यतिरिक्त अर्जदारांनी स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला, त्याच्या वडिलाचा शाळा सोडल्याचा दाखला, त्याच्या आजोबांनी शिक्षण घेतलं असेल तर त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला. त्याच्यानंतर याच्यामध्ये जर मानवी दिनांक होत असेल तर ठीक, नाहीतर महसूल विषयक पुरावे असतात. महसूल विषयक पुराव्यामध्ये अनेक बाबी असतात. प्रत्येक विभागनिहाय किंवा जिल्हानिहाय त्याची वेगवेगळी माहिती असतं, वेगवेगळे हे असतात. परंतु प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर महसूल विषयक पुराव्यामध्ये खरेदी खत असतं. जी कोणी आधी जमीन घेतलेली असेल किंवा विक्री केलेली असेल त्याचं खरेदी विक्री खत असतं. त्याच्यामध्ये सुद्धा नाव असतं आणि वास्तव्य असतं. खरेदी खत झाल्यानंतर आपल्याकडे अधिकार अभिलेख असतो, तो आता 7/12 आहे त्याचप्रमाणे अधिकार अभिलेखवर सुद्धा नोंद असतो. त्याच्यानंतर P1 असतं, जमीन बंदोबस्त मिसल असतं, मेंटेनन्स खसरा असतं, शहरातील नागरिकाकरता महानगरपालिकेमध्ये जमाबंदी असतं, आखीव पत्रिका असतं, ग्रामीण भागामध्ये टॅक्स असेसमेंट म्हणजे कर आकारणी रजिस्टर असतं, जन्मनोंद दाखला असतं किंवा जन्मनोंद जिथे कोतवाल पंजी म्हणतो जन्माची नोंद असतं, महानगरपालिकेचे जन्मनोंद प्रमाणपत्र असतं. याच्या व्यतिरिक्त पूर्वी ज्या काही लसी देण्यात येत होत्या त्याचं सुद्धा रजिस्टर भेटतं ग्रामीण भागामध्ये नगरपालिका किंवा ग्रामपंचायतमध्ये. ते आपल्याला जे व्हॅक्सिन दिलं जातं त्याच्यासुद्धा नोंदी असायच्या. म्हणजे ह्या झाल्या आरोग्यविषयक नोंदी. अशा पद्धतीने अनेक सारे कागदपत्र असतात ज्याच्यावर आपली जात नमूद असेल, कोर्टाने एखादी नोटीस दिलेला असेल, नागपूरसारख्या शहरामध्ये NITचे काही लीज आहेत त्याचे सुद्धा कागदपत्र असतात.
कॉर्पोरेशनच्या लीज आहेत त्याचे सुद्धा कागदपत्र असतात, किंवा आपण कधी एखादी वेळ इलेक्ट्रिक घेतलेलं असतं जुनं, त्याच्यावर सुद्धा आपलं नाव असतं किंवा वास्तव्य असतं. तर जी कागदपत्र द्यायची आहे ती दोन दृष्टिकोनातून द्यायला पाहिजे. पहिला दृष्टिकोन आहे वास्तव्याचा, मानवी दिनांकापासूनचा वास्तव्य, आणि दुसरा आहे जातीचा. आता जातीचा उल्लेख हा पूर्वीच्या कागदावर आढळायचा, पण आजच्या कागदावर जातीचा उल्लेख नसतो. त्याच्यामुळे सर्वसामान्य जातीच्या याच्यामध्ये मानवी दिनांकापूर्वीचीच जाती नमूद असली पाहिजे असा कोणी आग्रह धरत नाही, परंतु वास्तव्य हे त्याचं त्यापूर्वीपासूनचं असायला पाहिजे, हा एक मुद्दा आहे. आणि या व्यतिरिक्तही कोणाकडे पुरावे नसेल तर त्यांनी आपलं सरळ लिहून द्यायचं की माझ्याकडे या पुराव्या व्यतिरिक्त काहीही पुरावे नाही, असं जर अर्जदाराने लिहून दिलं किंवा तो समिती समक्ष आला आणि जेव्हा आमचं हे झालं की याच्याकडे या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचे पुरावे नाही आहेत आणि सहमती झाली की तो या जिल्ह्याचा नागरिक आहेत, या जिल्ह्यातच त्याचं कुटुंब राहतं आणि ते समाधानकारक वाटलं, तर तेव्हा त्याला वैधता प्रमाणपत्र निर्गमित होतं. आणि काही जर संशयास्पद प्रकरण असेल तर आमच्याकडे दक्षता पथक असतात, पोलीस दक्षता पथक, इथे पोलीस उपअधीक्षक असतात, पोलीस निरीक्षक असतात, ते त्याची गृह चौकशी करतात आणि गृह चौकशी करून त्यांच्या अहवालाच्या आधारे मग समिती परत त्याची सुनावणी होतं गरज पडली तर, आणि त्याच्यावर निर्णय दिले जातात. परंतु यामध्ये काय होतं, काही व्यक्ती काय करतात, म्हणजे मागचा काही दिवसाचा जो अनुभव आहे, मानवी दिनांकाचे पुरावे नाही आहेत म्हणून ते खोटे कागदपत्र तयार करतात. बाहेर त्यांना सांगितलं जातं की खोटे कागदपत्र आपण द्या, म्हणजे मानवी दिनांकाचे हे कागद द्या, या शाळेचा दाखला जोडा, आणि त्यामध्ये त्यांची फसवणूक होतं आणि ते त्या दातीने खरे पण असतात तरीही त्यांना दातवैधता प्रमाणपत्र निर्गमित करता येत नाहीत. कारण काही न्यायालयीन आदेश आहे ज्याच्यामध्ये लेखी पुराव्याला अतिशय महत्त्व दिलं आहे, आणि लेखी पुरावे जर अर्जदाराने खोटे सादर केले तर त्याचा फायदा अर्जदार माहीत आहे की तो त्या त्या जातीचा आहे, त्याचं वास्तव्य इथलं आहे, परंतु त्याने कागदपत्र जर आपल्याकडे खोटे सादर केले तर नाईलाजास्तव त्याच्या याच्यावर निर्णय हा नकारात्मक घ्यावा लागतो. त्यामुळे मी या माध्यमातून नम्र निवेदन करतो आपल्या सर्वांनी की आपल्याकडे कागद नसेल तर चालेल, परंतु आपण खोटे कागदपत्र कुठल्याही प्रकारच्या दबावाला किंवा फसवणुकीला प्रतिसाद देऊन सादर करू नये. जात प्रमाणपत्र काढताना व जात वैधता प्रमाणपत्राला प्रस्ताव सादर करताना दोन्ही ठिकाणी आपण काढू नये. यामुळे काय होतं, अर्जदार खरा आहेत, त्याची जात खरी आहे, त्याचे वास्तव्य जिल्ह्यातले आहेत मानवी दिनांकापूर्वीचे, परंतु त्याने कागदपत्रच खोटे सादर केले. आजोबांचा शाळा सोडलेला दाखला दिला 1950 पूर्वीचा, 1967 पूर्वीचा, तर त्याला न्याय झाला असते. समितीने त्याचे प्रमाणपत्र हे अवैध ठरविलं जातं. जात त्याची खरी आहे, त्याचं वास्तव्य आहे, तरी त्याला फायदा देय ठरत नाही. त्यामुळे याबाबतीत ही दक्षता अर्जदाराने बाळगावी की कुठल्याही प्रकारचे खोटे कागदपत्र प्रस्तावाला जोडू नये. या व्यतिरिक्त दुसरा मुद्दा असा असतो की प्रस्तावासोबत सादर करावयाची जी वैधता प्रमाणपत्राची सध्याची कारवाई आहे ते CCVIS एक सॉफ्टवेअर आहेत. आमचं जे जात प्रमाणपत्र पडताळण्याचं नियंत्रण आहे राज्य सरकारच्या वतीने, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी यांच्यामार्फत चालवलं जातं पुणे येथून, आणि एक सॉफ्टवेअर आहे CCVIS. त्या अंतर्गत बार्टी जरी लिहिलं तरी ते गुगलवर येतात, त्या तिथे जाऊन आपला अर्ज भरायचा असतो. अर्ज भरताना सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी आपलं एक रजिस्ट्रेशन करायचं असतं. रजिस्ट्रेशन करताना बरेचदा काय करतात विद्यार्थी, कुठल्या तरी कॅफेमध्ये जातात, नेट कॅफेमध्ये, आणि त्यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया पार पाडतात. प्रत्येकाकडेच लॅपटॉप किंवा मोबाईल पाहिजे तो उपलब्ध नसेल, त्यांनी निश्चितच त्यांचं सहाय्य घ्यावं. परंतु नेट कॅफे किंवा यांचं सहाय्य घेताना त्या ठिकाणी बाळगावयाची दक्षता अशी आहे की जे रजिस्ट्रेशन करायचं आहे आपल्या अर्जाचं ते त्यांनी आपल्या नावाने करावं, आणि त्याच्यामध्ये मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID ही जी आहे ती त्यांनी आपली स्वतःची द्यावी. काय होतं, हे सर्व करस्पॉन्डन्स जे आहे तो नेट कॅफेवाला तिथेच तोच टाकतो, बनवतो, मोबाईल क्रमांक आणि ID त्याचा देतो. त्याच्यामुळे समितीच्या वतीने होणारं जे करस्पॉन्डन्स असतं ते त्याच्याशी होतं, आणि त्याच्याशी झाल्यामुळे ते आपल्याला आमच्याकडून प्रमाणपत्र निर्गमित झालं आहेत का, त्याच्यामध्ये त्रुटी आहेत का हे सुद्धा कळत नाही, आणि आपण विनाकारण मग इकडे तिकडे परत फिरतो, माझ्या प्रमाण प्रकरणाचं काय झालं. त्याच्यामुळे अर्जदारांनी नेट कॅफेमध्ये जाताना त्याची ID आणि मोबाईल आणि पासवर्ड ह्या तीनही गोष्टी, ID आणि मोबाईल क्रमांक हा स्वतःचा द्यायचा, आणि जो काही पासवर्ड असेल त्या IDचा तयार केलेला तो आपण आपल्याकडे लिहून ठेवायला पाहिजेत, आणि ID सुद्धा लिहून ठेवायला पाहिजेत. आता ID क्रिएट झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्ज भरताना जे काही फी असतं त्या फीची रक्कम ठरलेली आहे तेवढीच फी भरावं लागतं. विद्यार्थ्यांसाठी ही 100 रुपये आहेत. नोकरीमध्ये त्याचे 2 प्रकार आहेत. जे पहिलेपासून नोकरीत आहे त्याचे 500 रुपये, पहिलेपासून नोकरीत आहे त्यांचे 500 रुपये आहेत, आणि नव्याने नोकरी लागलेले त्यांचे 300 रुपये आहेत, आणि निवडणूक विषयक सर्व सर्व प्रकरणामध्ये 500 रुपये आहेत, आणि इतर सुद्धा शुल्क हे 500 रुपये आहेत. त्या पद्धतीने आपल्याला शुल्क भरावं लागतं, ते सुद्धा ऑनलाईन भरावं लागतं. ते भरल्यानंतर अर्जामध्ये आवश्यक ती माहिती आहे, आपलं नाव, गाव, पत्ता, त्याच्यानंतर आपल्या वडिलांचं शिक्षण कुठे झालं, आपण कुठे शिक्षण घेतलं, मूळ गाव काय, ही सर्व माहिती भरल्यानंतर त्याच्यामध्ये कागदपत्र अपलोड करायची आहेत. आता कागदपत्र अपलोड करताना काय अडचण येतात, काही विद्यार्थी अतिशय कमी कागदपत्र अपलोड करतात.
आपला जातीचा दाखला अपलोड करतात, अजून एक दोन कागदपत्र अपलोड करतात आणि प्रस्ताव कार्यालयात देताना त्याच्यासोबत संपूर्ण कागदपत्र देतात. तर या ठिकाणी अर्जदारांनी विशेषतः काळजी अशी घ्यायची आहे की जेव्हा आपण कागदपत्र अपलोड करतो ऑनलाईन, त्यावेळेस आपल्याकडे पूर्वतयारी म्हणून सर्व प्रकारचे कागदपत्र असायला पाहिजेत. त्यामध्ये पहिला जो कागद आहे तो आपल्या जातीचे मूळ प्रमाणपत्र असायला पाहिजेत. दुसरा जो कागद आहे शपथपत्र 3 आणि शपथपत्र 17 हे मूळ असायला पाहिजेत. चौथा जो कागद आहे प्राचार्यांनी शिफारस केलेलं पत्र म्हणजे फॉर्म नंबर 15A असायला पाहिजेत. हे 4 हे बेसिक कागदपत्र आहेत जे प्रस्तावासोबत असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला, त्याच्यानंतर त्याच्या वडिलाचा शाळा सोडल्याचा दाखला असायला पाहिजे. प्रत्येकाचेच वडील शिक्षित आहे असं गृहीत धरता येत नाही. जर वडील अशिक्षित असेल तर वडील अशिक्षित असल्याबाबतचं शपथपत्र त्याने प्रस्तावासोबत अपलोड करणे गरजेचं आहे. वडिलांनंतर झाले आजोबा आहेत, आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला, आजोबा, मोठे वडील, आत्या, जे कोणी व्यक्ती आपल्या जातीच्या दाव्याच्या अनुषंगाने पुरावे म्हणून सिद्ध करण्यास मदत करू शकतात त्यांचे आपण दाखले जोडायला हरकत नाही, परंतु ते वडिलांकडील असावे, आईकडील नातेवाईक त्या ठिकाणी नको. त्याच्यानंतर जे महसूल विषयक पुरावे सांगितले ते सुद्धा पुरावे असे खरेदी खत आहेत, त्याच्यानंतर 7/12 आहेत, जमीनबंद मिसल आहेत, P1 आहे, P2 आहे, हे फेरफार आहेत. हे सर्व कागदपत्र जेवढे काही जास्तीत जास्त कागदपत्र असेल तेवढे आपण अपलोड करायला पाहिजे. हे कागदपत्र अपलोड केल्यानंतर त्याच्याशी अर्जदाराशी, अर्जदाराच्या वडिलाशी आणि आजोबाशी लिंक लागायला पाहिजे. कारण आपण समजा चुलत आजोबाच्या नावे शेती असेल किंवा चुलत आजोबाच्या नावे खरेदी विक्री खत असेल तर ते खरेदी विक्री खत माझ्या चुलत आजोबाचं आहे असं सांगणारं काहीतरी डॉक्युमेंट असायला पाहिजे. म्हणजे एखाद्याचं मृत्यू प्रमाणपत्र त्याच्यावरचं तुमच्या आजोबाचं नाव आणि तुमच्या चुलत आजोबाचं नाव आणि त्या दोघांचे वडील एकच आहे हे लक्षात येईल अशा पद्धतीचे लिंक डॉक्युमेंट सुद्धा प्रॉपर त्याच्यामध्ये आपण अपलोड करायला पाहिजे. हे सर्व कागदपत्र अपलोड केल्यानंतर त्याचं प्रिंटआउट काढणे आणि प्रिंटआउट काढून मग जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात जमा करायला पाहिजेत. हा प्रस्ताव जमा करताना आपल्यासोबत जे काही मूळ कागदपत्र आहेत ते सुद्धा तिथे घेऊन यायला पाहिजेत. म्हणजे त्यावेळेस ते तपासून त्याची आपल्याला पावती दिली जातं. हे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज जे आहे सकाळी 10:30 ते संध्याकाळी 4:30 पर्यंत टोकन वाटप होतात आणि जवळजवळ 5:15-6 पर्यंत अर्ज घेतले जातात. म्हणजे कार्यालयीन पूर्ण वेळ घेतले जातात आणि एका दिवशी जवळजवळ आजच्या स्थितीमध्ये 100 ते 125 विद्यार्थी आमच्याकडे अर्ज सादर करतात. जे विद्यार्थी आता 11वीमध्ये आहेत त्यांनी आता अर्ज सादर करण्याची गरज नाही आहे, जे 11वी विज्ञान महाविद्यालयामध्ये आहे. परंतु जे विद्यार्थी 12वी विज्ञानमध्ये आता शिकत आहेत 22-23 मध्ये आणि मार्च 23 मध्ये 12वीची परीक्षा देणार, मार्च 23च्या पुढे CET, नीट, JEE ह्या परीक्षा देणार, त्या अर्जदार विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ही 30 नोव्हेंबर 2022 आहे. आणि या मुदतीपर्यंत अर्ज सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अतिशय कमी असतात आणि रिझल्ट लागल्यानंतर मग जेव्हा ते CETचे अर्ज भरतात त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की जात वैधता प्रमाणपत्र आपल्याला सादर करणे गरजेचे आहे, तेव्हा ते आमच्याकडे धावपळ करतात. त्याच्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला असं निवेदन करायचं आहे की जे विद्यार्थी 12वी विज्ञान शाखेमध्ये आता शिकत आहेत त्यांनी आपले अर्ज महाविद्यालयामार्फत कार्यालयात सादर करावे. म्हणजे कुठल्याही प्रकारची पुढे धावपळ होणार नाही. कारण काही अर्जावर 1 महिन्याच्या आत निर्णय दिला जातो, 2 महिन्याच्या आत निर्णय दिला जातो. परंतु काही जे अर्ज असतात, काही नामसादृश्य जाती असतात किंवा काहीचं वास्तव्य हे आहे हे स्पष्ट होत नाहीत. म्हणजे कागदपत्राच्या आधारे स्पष्ट होत नाही, त्याच्याबाबत संशय असतो. असे जे जातीचे दावे आहेत ते दक्षता पत्कराला द्यावं लागतं. पोलीस दक्षता पथक तपासणी करतो. त्यांच्याकडून तपासणी आल्यानंतर पूर्ण जिल्ह्याकरता एक पोलीस निरीक्षक आणि एक पोलीस उपअधीक्षक असतो आणि त्यांच्याकडे जी प्रकरणं जाणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असतात. त्याच्यामुळे त्याला थोडा जास्त कालावधी लागतो. तर आमच्याकडे खूप आधी जर आपला असा संशयास्पद अर्ज आला तर आम्ही त्याला व्यवस्थित तपासणी मुदतीत आम्हाला जो निर्णय देता येईल, जो काही सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल. कारण काय होतं, आमचा निर्णय जर तुम्हाला मिळाला त्यामुळे तुमचा फायदा असा होऊ शकतो की तुमचा अर्ज जर नाकारला गेला आणि आम्ही दिलेल्या निर्णयामुळे जर तुमचं समाधान झालं किंवा माझ्या जाती दाव्यांनी फेटाळलेलं आहे आणि दिलेले कारण हे बरोबर आहे तर तुम्ही जो आरक्षणाअंतर्गत फायदा घेण्याचा प्रयत्न करता तो सोडून द्या आणि इतर म्हणजे जनरल कॅटेगरीमध्ये अर्ज भरणार. किंवा होऊ शकतं की तपासणीअंती असं आढळून आलं की तो अर्जदार बाहेरच्या राज्यातील आहे तर त्याला आरक्षणाअंतर्गत या राज्यात फायदे देय नाही, तो सुद्धा या राज्यात आरक्षण घेण्याचा फायदा सोडून देईल आणि जनरल कॅटेगरीमध्ये प्रवेश देईल. समजा या दोघांनी असं केलं की आमच्याकडे जातीचा दावा विलंबाने टाकला, आमचा निर्णय लागायचा आहे आणि त्याची ॲडमिशन झाली, तात्पुरती त्याला कंडिशनल ॲडमिशन दिली सक्षम प्राधिकाऱ्यांनी आणि काही दिवसांनी आमचा निर्णय जेव्हा अवैध होतो तर तेव्हा त्याचा प्रवेश रद्द होतो. त्याचे शिक्षणाचं 6 महिने 1 वर्ष झालेलं असतं, त्याच्यावर त्याचा खर्च झालेला असतो आणि ते जे नियंत्रण मंडळ असतं प्रवेश
ते त्याला वैधता प्रमाणपत्र मागतं. वैधता प्रमाणपत्र नसेल तर तू जनरल कॅटेगरीमध्ये ॲडमिशन कर, अशा प्रकारची प्रोव्हिजन नाही. पण काही वर्ग करतात रिक्त जागा असल्यास, आणि त्याची सर्व फी भरावं लागतं. आणि त्याची फी भरण्याची जर त्यावेळेस पात्रता नसेल, तेवढी सक्षमता नसेल, आर्थिकदृष्ट्या तो दुर्बळ असेल, तर त्याचं वर्षसुद्धा वाया जातं आणि जो काही खर्च केला तो सुद्धा वाया जातो. त्यामुळे सर्वजणांनी मुदतीत जर दावे टाकले तर समितीकडून मुदतीत त्यांना निर्णय दिले जाऊ शकतात. त्यामुळे अर्जदारांनी सुद्धा याची दखल घ्यावी, पालकांनी घ्यावी. त्याचप्रमाणे शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य आहे यांनी सुद्धा याची नोंद घ्यावी की जे विद्यार्थी आपल्याकडे आरक्षणाअंतर्गत प्रवेशित आहे त्यांनी आरक्षणाअंतर्गत प्रवेश असल्यामुळे त्यांचे जाती दावे, जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीचे दावे मुदतीमध्ये जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर होईल, याची त्यांनी दक्षता घ्यावी. त्यांचं ते कर्तव्याचा भाग आहे. सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांना आम्ही सूचना पण दिलेल्या आहे की आपण जिल्ह्यातील नोडल अधिकारी नेमावा आणि नोडल अधिकाऱ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अर्ज आमच्याकडे सादर करावे. कारण प्रत्येक अर्ज घेऊन विद्यार्थ्याला येण्याची गरज सुद्धा नाही आहे. शाळेमध्ये जेवढे काही विज्ञान महाविद्यालय आहे त्याच्यामध्ये जेवढे काही अर्ज प्राप्त होईल महिन्यातून एकदा, ते महिन्यातून एकदा अर्ज आमच्याकडे आणून देऊ शकता किंवा 15 दिवसाच्या 15 दिवस आणू शकता. कारण विद्यार्थ्यांनीच आपला अर्ज घेऊन अशी कुठलीही अट नाही आहे, परंतु शाळांकडून प्रतिसाद थोडा कमी मिळतो आणि काही दिवसात मागच्या काही वर्षापासून विद्यार्थीच अर्ज घेऊन येतो. तरी शाळांनी सुद्धा याची दखल घ्यावी. त्यांनी आपल्याकडे ज्या सूचना दिलेल्या नोडल अधिकारी नियुक्तीच्या त्या माध्यमातून नोडल अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्याच्या माध्यमातून अर्ज जमा करायला पाहिजेत. या व्यतिरिक्त जे जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत ऑनलाईन असल्यामुळे समजा तुम्ही अर्ज सादर केला, कागदपत्र दिलेत, तर त्याच्यानंतर जो एक मुद्दा निर्माण होतो की पुढचा करस्पॉन्डन्स काय. त्याचा पुढचा करस्पॉन्डन्स जो असतो, पुढचा पत्रव्यवहार असतो. अर्जदार आमच्याकडे जो काही अर्ज सादर करतो त्यावेळेस त्याच्या अर्जावर पत्ता असतो, त्याच्यावर मोबाईल क्रमांक असतो आणि त्याच्यावर ईमेल क्रमांक नमूद असतो. त्यांनी जो पत्रव्यवहाराचा पत्ता दिलेला असतो त्या अनुषंगाने त्याला कार्यालयामार्फत जे काही असतं त्या अनुषंगाने त्याला पत्रव्यवहार केला जातो. समजा त्यांनी अर्ज सादर केला, तो तपासला गेल्यानंतर त्याचप्रमाणे जात वैधता पडताळणी समितीमध्ये 3 अधिकारी असतात. एक अध्यक्ष असतात, ते अतिरिक्त जिल्हाधिकारी निवड समिती असतात. त्याच्यानंतर मी एक उपायुक्त असतो सदस्य म्हणून आणि सदस्य सचिव सहाय्यक आयुक्त असतात. तर 3 अधिकारी तपासतात. ज्या काही त्रुट्या निघालेल्या असेल त्या अर्जदाराला त्रुट्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ईमेल जातात, ईमेल आणि SMS जातो. तो ईमेल आणि जो SMS आहे तो त्याच्या मोबाईलवर जातो. त्याच्यामुळे मी काही वेळापूर्वी आपल्याला जे सांगितलं की आपण अर्ज सादर करताना आपला ईमेल किंवा आपला जो मोबाईल क्रमांक अचूक असावा आणि आपला असावा, तो यासाठी आहे की आमच्याकडून जी त्रुटी कळवलेली आहे ती तुम्हाला कळेल आणि तुम्ही त्याची मुदतीत पूर्तता करेल. एकदा त्रुटी कळवल्यानंतर आपण त्याची पूर्तता करताना ऑनलाईन कागदपत्र अपलोड करायला पाहिजे. ऑनलाईन कागदपत्र अपलोड करावी. ते शक्य नसेल होत तर आपण जो कागद अपलोड करत आहे किंवा ज्याची मागणी केलेली आहे तो प्रत्यक्ष आपण कार्यालयात सुद्धा सादर करू शकतो. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये जे मागणी केली असतात प्रामुख्याने मानवी दिनांकाचे पुरावे असतात किंवा काही अर्जदार आमच्याकडे अर्ज सादर करताना जे नोंदणीकृत शपथपत्र असतात त्याच्यावर आपली स्वाक्षरी विसरतात, त्याच्यावर स्वाक्षरीच केल्या जात नाही. त्याच्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीकडे अर्ज सादर करताना सक्षम त्या जे नोंदणीकृत शपथपत्र असतं त्याच्यावर अर्जदाराच्या पालकाची सही झालेली आहे किंवा नाही ते तपासून बघावे. आणि जे नोंदणीकृत शपथपत्र करतो त्यांची पण सही कधी कधी सुटतात. तर ह्या दोन्ही बाबी झाल्या का बघावे आणि त्याच्यानंतर ते सादर करावे. त्याच्यानंतर जे शपथपत्रामध्ये माहिती असतं 17 नंबरच्या, त्याच्यामध्ये जो तुमच्या शपथपत्राचा क्रमांक असतो तो चुकीचा असतो. त्याच्यामुळे तो चुकीचा राहणार नाही याची आपण खात्री करून घ्यायला पाहिजे. तो जर अचूक असला तर बरोबर, तो चुकीचा असेल तर आपण सुधारित करायला पाहिजे आणि सुधारित शपथपत्र आपण अपलोड करायला पाहिजे किंवा कार्यालयात सादर करायला पाहिजे. मानवी दिनांकाचे पुरावे नसेल तर त्याची सुद्धा मागणी केली जातात. आणि मानवी दिनांकाचे पुरावे जे काही असं समजून चला की आपल्या आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखलाच लावला, परंतु आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला लावताना आपण तो हायस्कूलचा लावला असेल तर जर प्राथमिक शाळेचा लावला तर किमान 10 ते 15 वर्ष आधी आपला मानवी दिनांक होतो आणि तो फायद्याचा होतो. अशा वेळेस विद्यार्थ्यांना मानवी दिनांकाचा पुरावा म्हणून आजोबांचा दाखला प्राथमिक शाळेचा मागितलं जातं. अनेकांच्या समस्या असतात का त्यांचे सगळे पुरावे एका ठिकाणचे आहेत, परंतु जो डीम डेटचा पुरावा आहे तो वेगळ्या प्लेसचा आहे, वेगळ्या ठिकाणाचा आहे. तर अशा बाबत म्हणजे डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये काय म्हणजे आपल्याला अपलोड करायला पाहिजे त्याच्या बाबत माहिती. काही वेळा असा संशय येतो की सर्वजण एका गावामध्ये राहतात आणि मानवी दिनांकाचा पुरावा कुठला तरी एखाद्या बाहेरच्या गावचा जोडतो. त्यावेळेस असं वाटतं की त्या गावाशी त्याचा गाव संबंध आहे का. अशा वेळेस त्याला त्या शाळेचा गोषवारा मागितला जातो, दाखल खरेदी रजिस्टरचा. तो सुद्धा त्याने सादर करणे आवश्यक आहे. नियमामधली प्रोव्हिजन आहेत त्याच्यानुसार त्याच्या आजोबाचा शाळा सोडण्याच्या दाखल्याचा गोषवारा त्यांनी सादर करावा. त्यामुळे काय समितीची जी आहे खात्री पटतं की नाही हा नागरिक या गावामध्ये राहत होता, आता तिथे राहत नसेल आणि त्याच्यामुळे त्याच्या प्रकरणावर निर्णय दिले जातात.
रक्त नाते संबंध अंतर्गामध्ये पण अप्लाय केल्यावरती अनेकांचे जे प्रकरण आहेत ते रिजेक्ट होतात, तर त्याचं कारण काय आणि त्याचं सोल्युशन काय? दुसरा एक मुद्दा आता आहे रक्तनात्या अंतर्गत 17 नोव्हेंबर 2017 मध्ये जात प्रमाणपत्र पडताळणीचे जे नियम आहे त्याच्यामध्ये सुधारणा झाली आणि रक्तनात्या अंतर्गत अपूर्वा निचवे एक नागपूर उच्च न्यायालयाचं प्रकरण होतं, त्या अनुषंगाने निर्णय दिला आहे की रक्तनात्या अंतर्गत जर एखाद्याने जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त केले असेल तर त्याच्याकडून मानवी दिनांकाचे पुरावे मागू नये आणि त्याच प्रकारच्या अधिसूचनेला धरून राज्य सरकारने नियमामध्ये सुद्धा तसा बदल केलेला आहे. तर यामध्ये अर्ज सादर करताना काही त्रुट्या अशा राहतात रक्तनाते संदर्भात. अर्जदार वैधता प्रमाणपत्र नातेवाईकाचे जोडतात, काकाचे समजा त्यांनी जोडले आहेत. आता काकाचे प्रमाणपत्र हे जे काका आहे ते त्याच्या वडिलाशी त्याचं काय नातं याचं लिंक असायला पाहिजे. त्यामुळे काकाचे जे जात वैधता प्रमाणपत्र जर प्रस्तावाला संलग्न केलेले असेल तर काकाचा शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा सादर करायला पाहिजे. काकाचा शाळा सोडल्याचा दाखला सादर केले तर याच्या वडिलाच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील आजोबाचे नाव आणि काकाच्या दाखल्यावरील आजोबाचे नाव हे दोन्ही एकच असल्यामुळे त्यांची लिंक लागेल. किंवा कोणी इतर नातेवाईक असो, चुलत भाऊ असेल, चुलत बहीण असेल, तर त्यांचे वडील आणि यांच्या वडिलांचे काय नातेसंबंध आहे या बाबतीतली लिंक लावण्यासाठी ज्या चुलत भावाचे जात वैधता प्रमाणपत्र जोडलेले आहे त्या चुलत भावाच्या वडिलाचं म्हणजे काकाचं किंवा मोठ्या वडिलाचा शाळा सोडल्याचा दाखला जोडणे गरजेचं आहे. ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु त्याची पूर्तता होत नाही. रक्तनात्यामध्ये प्रस्ताव सादर केला, माझ्या चुलत बहिणीला वैधता प्रमाणपत्र दिलेले आहे आणि आता मला देत नाही असा एक लोकांचा आरोप असतो किंवा ती समस्या असते. तर तिची जर पूर्तता करायची आहे तर रक्तनात्याअंतर्गत दावे सादर करताना म्हणजे चुलत बहिणीला चुलत भावाला दिले आहे तर त्यांच्या वडिलांच्या शाळा सोडल्याचा दाखला जोडावा. म्हणजे समितीतील अधिकाऱ्यांना कळेल, कर्मचाऱ्यांना कळेल की हे यांचे नातेसंबंध काय आहेत आणि तो दावा तात्काळ आम्हाला मंजूर करता येईल. रक्तनात्याअंतर्गत दावे दाखल केल्यानंतर तपासणीनंतर 15 दिवस ते वेबसाईटवर प्रसिद्ध केले जातात आणि 15 दिवसामध्ये त्यांच्या जातीदाराबद्दल कुणाचाही आक्षेप न आल्यास त्याला जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित केले जातात. म्हणजे तपासणीनंतर 15 दिवसाचा कालावधी लागतो. सर्व जातीचे वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव हे कार्यालयाला जे प्राप्त होतात त्याच्यात क्रमनिहाय तपासले जातात आणि क्रमनिहाय तपासून मग त्याच्यावर निर्णय घेतले जातो. अनेकदा असा गैरसमज होतो की बाहेरच्या त्रयस्थ व्यक्तीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा कुठलाही संबंध नसताना सुद्धा लोक त्यांच्या आहारी जातात आणि पैशाची देवाणघेवाण करतात. अशा कुठल्याही प्रकाराला बळी पडू नये. सर्व ही प्रक्रिया ट्रान्सपरन्स आहेत आणि कुठल्याही प्रकारची माहिती वेबसाईटवर उपलब्ध असतात. ऑफिसमध्ये ज्यावेळेस आपण डॉक्युमेंट सबमिट करायला जातो तर ते जे डॉक्युमेंट आहेत ते अटेस्टेड करायचे असतात, तर ते स्वयं साक्षांकित चालतात की कसे? त्यानंतर एक दुसरा जो मुद्दा असतो, जे काही कागदपत्रे आपण प्रस्तावासोबत कार्यालयात सादर करतात ती सर्व कागदपत्रे साक्षांकित असणे गरजेचे आहेत. परंतु आपण कागदपत्रे काय होतं, बरेचसा एक 2015-16ला एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये असा उल्लेख आहे की स्वसाक्षांकित कागदपत्रे या कामासाठी चालतील आणि तो स्वसाक्षांकनाचा जो शासन निर्णय इतका लोकांमध्ये प्रचलित झालेला आहे की कुठल्याही शासकीय कामकाजासाठी कागदपत्रे हे स्वसाक्षांकित चालतात असा एक सर्वत्र समज झालेला आहे. तो समज एकदम ग्रामीण भागातल्या शेवटल्या गावापर्यंत, शेवटल्या टोकापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं त्या स्वसाक्षांकनाच्या GR मध्ये, जिथे कायद्याने लिहिलेलं आहेत, ज्या कायद्यामध्ये लिहिलेलं आहे की जे पुरावे सादर करावयाचे जे साक्षांकित नमूद केलेलं आहे त्या ठिकाणी साक्षांकित कागदपत्रच लागेल. जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी, जात प्रमाणपत्र पडताळणी ही कायद्याने निश्चित केलेली आहे. 1 सप्टेंबर 2012चा हा कायदा आहे. त्याच्यामुळे तिथे जे कागदपत्र द्यावयाचे आहे ते कागदपत्र साक्षांकित देणे गरजेचे आहेत. आपण ज्या भागातून येतात, ज्या गावातून येतात, ज्या वार्डातून येतात त्या ठिकाणी जे कोणी सक्षम प्राधिकारी असेल त्यांच्यामार्फत आपण ते कागदपत्र साक्षांकित करून घ्या कार्यालयात यायला पाहिजे. नाहीतर कागदपत्रे साक्षांकित नाही मग बाहेर कुठेतरी आपण ते साक्षांकित करायचे आणि त्या व्यक्तीला नको ते पैसे द्यायचे, हा प्रकार घडणार नाही. त्यामुळे सर्व व्यक्तींना अशी या ठिकाणी माझी विनंती आहे की कागदपत्रे सादर करताना सुद्धा आपण साक्षांकित करावे. या ठिकाणी मी शेवटी परत आपणास सांगतो की अर्जदारांनी मानवी दिनांकाचे पुरावे, ज्या ठिकाणचं त्याचं वास्तव्य आहे, त्याच्या वाडवडिलांचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र काढावे आणि तिथे सादर करावे. समजा वास्तव्य मानवी दिनांकाचं आहे आणि पुरावे नाही आहे तरी चालेल, परंतु कुठल्याही प्रकारच्या खोट्या कागदपत्राचा जमा करून कोणाच्याही माध्यमातून प्रस्तावासोबत जोडू नये आणि जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र काढू नये आणि कुठल्याही प्रमाणपत्र प्रस्ताव सादर केल्यानंतर 2 ते 3 महिन्यामध्ये, जास्तीत जास्त 5 महिन्यापर्यंतची मर्यादा आहेत
त्या मर्यादेच्या आत प्रमाणपत्र निर्गमित करण्याचा प्रयत्न केला जातो. एखादी प्रमाणपत्र जर संशयास्पद असेल, जास्तीचे कागदपत्र असेल लागत असेल, नामसदृश्य जातीचा फायदा घेत असेल, त्याला थोडा जास्त कालावधी लागतो आणि जेव्हा विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होतं, आता हा जो पिरियड आहे व्यावसायिक अभ्यासक्रमाचा प्रवेशाचा आहे, यावेळेस मोठ्या प्रमाणात अर्ज येतात, त्यावेळेस थोडा विलंब होतो. नाहीतर 1 महिन्याच्या आत किंवा 2 महिन्याच्या आत जास्तीत जास्त वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्याचा समिती प्रयत्न करतो. धन्यवाद पवार साहेब. आपल्या अमूल्य मार्गदर्शनाचा जो आहे नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होईल.